आणि ट्रक पण घे. राईट, आणि कलर्स पण. राईट, आणि तुझं स्माइल पण घे. बनी, मला माहिती तुम्ही कशासाठी आलाय ते. का रे? तुम्हाला विंडो सीट पाहिजे ना म्हणून. अरे लब्बाडा, तू कसं काय रे ओळखलंस? हा? पण मी देणार नाहीये, हे मी सांगितलं आहे ना. बर बाबा, तूच बस विंडो सीट जवळ. पण बनी, आज ना आजीने तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे. काय? अरे चोको चिप्स आईस्क्रीम आणलंय तिने तुझ्यासाठी. खरंच? हे काय? जा बाहेर जा, 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 जा. बनी बनी ऐक माझं, पडशे. आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी पी, म्हणजे त्रास नाही होणार तुला. वसू, वसू, मला माहितीये तू आमच्यावर रागवलीस. ते असं काही नाहीये. ते तू आणखी एखादी शॉल घे तुझी, कारण थंडी वाऱ्याचं काही सांगता येत नाही. वसू, बाबा ते तुमची बॅग भरून ठेवली आणि सकाळी मी तुमच्यासाठी दडपे पोहे बनवते, वाटेत जाताना खाऊयात. वसू, आम्हाला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. म्हणजे कसं आहे ना वसू, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ग. खरं तर त्या मुलाबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं. तो जेव्हा भेटला ना तेव्हा आम्हाला कळलं. वसू, मला माफ कर. मी तेव्हाही चुकले आणि आताही. मी त्या मुलाची नीट चौकशी करायला हवी होती. आय एम सॉरी. आई, जेव्हा त्याने माझ्या अंगाला स्पर्श केला ना, तेव्हा मला इतकी किळस वाटली ना. तुला जाणवतो का रात्रीचा एकटेपणा? तू एकदम असा झणझणीत रस्सा निघालीस ग. ठीक है, लाल भडक माल कडक. नाही बाबा, मला ह्याचं वाईट नाही वाटतं की तुम्ही मला खोटं बोलून मुलगा दाखवायला घेऊन गेला. मला वाईट याचं वाटतंय की मी आता परकी झालीये तुमच्यासाठी. तुम्ही मला न विचारता माझ्या लग्नाचा 8 तास चालवलाय. माझं लग्न लावायला निघालात. इतकं माझं ओझं झालंय का तुमच्यावर? ओझ्याचा प्रश्न नाहीये वसू. तुझं लग्न लावून देणं आमचं कर्तव्य आहे. आणि आई बाबा, तुम्हाला सांभाळणं ही माझी जबाबदारी आहे. मला असं वाटत होतं की आपण पुढचं आयुष्य एकत्र आनंदात घालवू. पण जर मी तुम्हाला इतकीच नकोशी झाली आहे ना, तर मी जाते बनीला घेऊन, इथून निघून जाते. आज बोललीस शेवटचं. हं, इथून पुढे तुम्ही दोघांनी कुठेही जायचा विषय सुद्धा नाही काढायचा. मग नको ना आपण एकमेकांना त्रास देऊयात.
मी विनंती करते तुम्हाला, हात जोडते, नका विषय काढू हा प्लीज. निदान निदान आपण आजच्या अनुभवावरून तरी शहाणे होऊयात ना आपण. मी हात सोडते तुमच्या दोघांपुढे. पुन्हा हा विषय नका काढू प्लीज. सुशीला, आपण आपल्या पुरीचं मन खूपच दुखावलंय. आपण तिच्या लग्नाचा विचार सोडून द्यायला हवा. नाही हो, आपण मुलगा चुकीचा निवडला, आपला विचार चुकीचा नव्हता. बाकी मी आता सगळं देवीवरच सोडलंय. तीच काय तो मार्ग दाखवेल. ती माझी बॅग आहे. काय झालं ग बाई? एवढा आरडा. ती माझी आहे. अगं. माझी आहे. अरे ए देवा, अरे देवा. जयश्री, अगं ते सोहळं सापडत नाहीये. काय सोहळं माझं खालून दुसरे खाणार ते हो, जरा शोधा ना. अगं नाही मिळत आहे, तेच सांगतोय ना. बस हे. हा आले. ह्यांना एक गोष्ट वेळेत मिळेल तर शपथ. आता परत मस्ती करू नका. काय तरी चुकच. काय ग, काय झालं भांडायला? हा ही माझी बॅग घेते. आजोबा पण मी एकदम घेतली ना. पण ही माझी आहे. अगं आपण एक फॅमिली आहोत की नाही. शेअरिंग इज केअरिंग. माझं तुझं काही नसतं. ते तुझं ते हिच, म्हणजे हिच ते तुझं. कळलं? हे घे तुझी बॅग. थँक्यू. वेलकम. वा वा वा, गुड गर्ल. जा जा खेळायला जा 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 जा. हे काय तिथंच तर होत. तू तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशी गत आहे यांची. आकाश, झाली खरेदी? आपली फॅमिली ना या वर्ल्डची द बेस्ट फॅमिली आहे. काही शंका आहे याच्यामध्ये? अजिबात नाही. हे घे देवीच्या ओटीची साडी. अमरी, हो आई. साडी आणली बघ आकाशने, तुझ्या ओटीमध्ये ठेवून. आई. हो. अगं हे सगळं काय? हा 2 दिवसाकरता चाललात ना तुम्ही? एक मिनिट, तुम्ही म्हणजे तू नाही येणार आहेस? नाही गाई, मला ऍक्च्युली थोडं काम आहे. ए बाबा, आता तू नसती कारण नको ना देऊ. मी कारण नाही देत आहे, मला खरंच काम आहे. पण आता या दोघींना आवडतं म्हणून आपण ट्रेनचं बुकिंग केलं होतं ना, तेही 2 महिने आधी. अगं आई, पण मला 2 महिन्यापूर्वी नव्हतं माहित ना की मी बिझी असणार आहे ते. काश. अहो तुम्ही जरा समजूत घाला ना त्याची. होम हवन व्हायचंय, त्याच्यासाठीच चाललंय सगळं. त्याला म्हणावं तोच नसेल तर कसं होणार? अगं हो, बोलू तर देशील मला? बोलतो ना ते. हा आकाश, हो बाबा. अरे आत्ताच तू म्हणालास ना की आपली फॅमिली वर्ल्ड मधली बेस्ट फॅमिली आहे म्हणून. मग फॅमिली बरोबर यायला नको का? अरे तू जर आला नाहीस तर फॅमिली कम्प्लीट होईल का? ओके ओके, येतो येतो. ओके येतो. चल चल चल, लवकर पॅकिंग करायची ना आपल्याला. हा काय काय घ्यायचंय? झालं समाधान? चला.
बाबा बोल ना. आदिती थांब, ते काम करतायत ना. काय रे काय चाललं तुमच्या दोघांचं हा? बाबा ते आदितीला बाबा आदितीला कॉलेज मध्ये ना बाबा अरे घाबरतोयस काय? बोल की बिंदास. आजोबा आजी मला देवदर्शनाला यायला जमणार नाहीये. काय काय म्हणालीस तू? हो नाही जमणार आहे मला हे. पण का? अगं माझं सबमिशन आहे. अहो जरा बोला हिच्याशी. हे मध्येच काय आता सबमिशन वगैरे? आई कॉलेजवाले मला विचारून ठरवतात का सबमिशन. आई आदितीला असं एकटं कसं सोडून जाणार घरी? नाही म्हणजे आम्ही थांबलो असतो, पण आम्ही दोघंही देवीला नवस बोललोय आणि तो फेडायचा म्हणजे आम्हाला यावंच लागेल. आई आता काय करायचं? दादा तू मला भाऊबीजेला साडी घेतली होतीस ना, त्याची मी घडी मोडणार आहे बरं का. झाली माझी तयारी. चला तयार. वंस हा बोल. ते हे 2 दिवसाचं सामान आहे. अगं 2-3 गोष्टी राहिल्यास तरी पण. आदिती आदितीचं काय? अहो तिच्या कॉलेजमध्ये सबमिशन आहे हो. हो मला नाही माहिती. ते मला नाही जमणार ते करायला. नाही नाही, तुम्हाला तिच्यासोबत इथेच थांबायला पाहिजे. मला का? दादा अगं या बरोबर आहे. कमी तिथे मंगल ना. ऐका ना, तुमच्या दादांनी आणलेली नवीन साडी आहे ना, तिची घडी आपण पुन्हा केव्हा तरी मोडूया. हा असू दे, माझं काही म्हणणं नसतं ना, म्हणून हे असं असतं. अरे चला बाबा लवकर. हे बाबा ट्रेन पण लागली. चल 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 चल. नाही बाबा थांबा. आपल्याला इथे जायचं नाही. आपला डबा तिकडे S7. बरं चल चल चल. थांबा. आपला एसी कोच आहे ना, तिकडे चला. चला एसी पण तिकडे आहे. नाही बाबा हो ऐका. बाबा काय झालंय, मी एसीच्या तिकीट काढल्या, त्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे जनरल स्लीपरचं बुक केलंय. तो डबा या बाजूला. चल. नाही शक्य नाही. अहो एसी नाही म्हणतोय तो. अरे रात्रभराचा प्रवास आहे, लहान मुलींना घेऊन प्रवास आहे. नाही आम्ही कोणी विदाऊट एसी येणार नाही. आम्ही एसीनेच येणार. चला रे सगळं. अगं नाही आई, अगं तसं नाही करता येणार. ते AC अरे किती गोंधळ घालून ठेवलास तू. तर ह्या बाईचं कसं अगं टीसी पकडतील असं नाही जात आहे. करा ना काय ते. तू काय करतोयस मध्ये आता? हा तुला काय बोलायचं असेल तर बोल पटकन. हो बोलायचंय मला. अरे मला तरी सांगायचंच ना, मी काहीतरी सोय केली असती, नाहीतर आपण गाडीने गेलो असतो. करेक्ट. तू गाडी बुक कर. चला आपण सगळी गाडीने जाऊया. चला गाडीने जाऊया. असं गाडीने जाता येत नाही. ए बाबा काय रे, कुठला डबा आहे तो? S7. S7. चला मला तुझ्या मुलीला की आपण रेडी जायचं म्हणून असं काय करतेस? चल. हो काय झालं? अहो सगळ्यांसाठी सगळं करता तुम्ही. आता सगळ्यांचे तिकीट पण बुक केलेत ना तुम्ही. घरातलं कोणी काही बोलत तर कशाला मनाला लावून घ्यायचंय. चला. अवनी तसं नाही ग. उद्या देवीचा उत्सव आहे. मी नेटवर चेक केलं, कोणत्याही ट्रेनच्या तिकीट अवेलेबल नव्हत्या. फक्त या जनरल स्लीपरच्या अवेलेबल होत्या, म्हणून मी त्या बुक केल्या. आणि शेनू आणि मनूला पण ट्रेनने जायची इच्छा होती. तुला माहिती का, आपण सगळेजण एका डब्यात प्रवास करतो, म्हणून मग मी हे बुकिंग केलं. ठीक आहे, हरकत नाही. मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे की तुम्ही कोणाचीही गैरसोय होऊ देणार नाही. चला आता.
हो तुम्ही अजून इथे काय करताय जायचं नाही काय हो चला 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 किती मोठी हो 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 हा. हो. बाबा सीट्स कोण देत काय अरे भास्कर अरे सीट टाक हा या बाबा कुठे घ्यायचंय हा काय बाई बघा आला हा इकडे अरे बाबा, ये, हे आपलंच आहे ये, बस बस, बस सीट नंबर माहिती हो बसा बाबा हो, देवा. पुढे ठेवतो सामान भाऊजी ही बॅग नाही, ही बॅग ठेव एक मिनिट एक मिनिट मला फोन अरे देवा. आहे की नाही? चला हॅलो सरप्राईज अखिल गेस मी तुला भेटायला स्टेशनला आली अरे तुला भेटायला स्टेशनला आलीये काय 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 हॅलो हॅलो काय ऐकू येत नाहीये एक मिनिट रेंज कमी होते मी आलोच हॅलो हॅलो हा हॅलो हॅलो या आपल्या सीट्स हा ही आहे आपली आणि आहेत आणि ती Okay. पण आहे. साहेब सर कुठे सर काहीतरी लफडं कर मी सांगते तुम्ही बघा बघा बसा ग मागे टेकून बसा व्यवस्थित अहो बेबी तुम्ही कधीपासून फोन करतोय तुम्ही फोनच उचलत नाहीये. हो ना मी त्या दोघींना उचलून घेतलं होतं म्हणून फोनकडे लक्षच गेला नाही काय झालं काय सांगा ना अहो तो LK ज्वेलर्सचा इव्हेंट आहे ना तो करायचा आहे. तो तर कॅन्सल झालाय ना म्हणजे झाला होता पण परत कन्फर्म झालाय 2 दिवसात करायचा आहे. आता तुम्ही सगळेच जण गावाला जायला लागले होते मी एकटा कसा हँडल करणार. आकाश काम तू कुठेही जाणार नाहीये मी परत तुला सांगते हा, तू कुठेही जाणार नाहीये अगं आई आई ऐक ना अगं खरंच महत्वाचं काम आहे आता उद्या आपल्याकडे लग्न असेल आणि इव्हेंट मॅनेजरच आला नाही तर असं चालणार आहे का ते ज्वेलर्स फॉरेन्स काही लग्न आहे का इव्हेंट आहे तू साधा आई आई प्लीज समजून घे ना खरंच महत्वाचं काम आहे मला जावं लागेल चेनू म्हणू इथे या इथे आपल्याला ना आता घरी जावं लागेल छान म्हणजे आज स्वतः घरी जाणार आणि जाताना माझ्या नातीनं माझ्यापासून लांब घेऊन जाणार आहे काही तसं नाही आहे ग तुम्ही आता मंदिरात विधींमध्ये बिझी असणार ह्या दोघींकडे लक्ष कोण देणार का म्हणजे आजी आजोबांना त्यांच्या नाती सांभाळता येणार नाही त्यावर विश्वास आहे तुझा तर बाबा मला नाही जायचंय घरी आणि आम्हाला मंदिरात जायचंय ते पण नाहीये मी नाही उतरणार मी पण नाही उतरणार तू पण नको उतरूस ना आई अगं बरं बरं ठीक आहे पण तुम्ही शाण्यासारखं वागणार ना हा आजीला काकीला कोणालाही त्रास द्यायचा नाहीये प्रॉमिस 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 चला प्रॉमिस गुड गर्ल इथे इथे हे बघा काही करून त्याला थांबवा त्याच्यासाठी घातलाय ना हा पूजेचा घाट चेश त्याच्यासाठी त्याचं काम किती महत्वाचं आहे माहिती आहे ना तुला करू दे त्याला त्याच्या मनासारखं तू उगाच फोर्स करू नकोस ना त्याला काळजी घ्या हा मी लवकर येतो ठीक आहे चला बेबी ओके बाय 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 हॅपी जर्नी ओके हॅव अ सेफ ट्रिप बाय बच्चा सी यू बाय 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 चला चला गेला तो जे ना कोणी कामाचं सगळे तोंडाला कुंप घालून बसतात. आता काय उपयोग त्याच्यासाठी घातली होती ना पूजा ती शांत हो. हे बघ देवीला चाललोय ना करेल ती काहीतरी चमत्कार